घरातला गॅस सिलेंडर अचानक संपला आणि नवीन मिळायला आठवडाभर वाट पाहावी लागली तर, किंवा आवडीच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे गॅस नसल्यामुळे जेवण मिळणार नाही असं उत्तर मिळालं तर, हे केवळ कल्पनेतलं चित्र नाही तर सध्या भारतातील अनेक शहरांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं युद्ध भारतापासून हजारो किलोमीटर लांब असलं तरीही त्याची झळ आता थेट तुमच्या किचनपर्यंत येऊन पोहोचली आहे. गॅसचे भाव वाढले आहेत, रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि ग्राहकांमध्ये पॅनिक बाईंग म्हणजेच भीतीपोटी सिलेंडर साठवण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. पण हे युद्ध आणि तुमच्या घरचा गॅस यांचा नेमका संबंध काय? भारत या संकटात का सापडलाय? आजच्या या एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. तर भारत हा कुणावर अवलंबून? भारत हा जगातला गॅसचा सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे आज घराघरामध्ये गॅस पोहोचलाय. पण एक कटू सत्य असं आहे की आपण जो गॅस वापरतो तो आपल्या देशात पुरेसा तयार होत नाही. आकडेवारीच पाहायची झाली तर जानेवारी 2026 मध्ये भारताचं स्वतःचं उत्पादन केवळ 1.1 दशलक्ष टन इतकं होतं. पण आपली गरज भागवण्यासाठी आपण तब्बल 2.1 दशलक्ष टन गॅस आयात केला. याचाच अर्थ आपल्या एकूण गरजेपैकी 62 ते 65% गॅस हा परदेशातून येतो. आणि धक्कादायक बाब म्हणजे या आयातीपैकी 90%हून अधिक गॅस हा पश्चिम आशियातील देशांमधून येतो. त्यामुळे तिथे साधी ठिणगी पडली तरी त्याचा थेट परिणाम भारतामध्ये होतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, युद्धाचा केंद्रबिंदू. आता तुम्ही विचाराल की युद्ध तर जमिनीवर होतंय, मग गॅस का अडकलाय? त्याचं मुख्य कारण आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. इराण आणि ओमानच्या मधली एक अरुंद सामुद्रधुनी आहे. जगाचा बहुतांश गॅस आणि तेल पुरवठा याच मार्गाने होतो. युद्धामुळे हा मार्ग आता धोकादायक बनलाय. जहाजांचा विमा उतरवणाऱ्या कंपन्यांनी वॉर रिस्क चार्जेस 1000% वाढवलेत. अनेक कंपन्यांनी तर या भागामध्ये जहाजं पाठवण्यास नकार दिलाय. मालवाहतुकीचा खर्च वाढलाय आणि जहाजं वेळेवर पोहोचतच नाहीयेत. परिणामी भारतात येणारा गॅसचा पुरवठा हा विस्कळीत झालाय. कमर्शियल सिलेंडरवर गदा आणि हॉटेल व्यवसायावर संकट. पुरवठा कमी झाल्यावर सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. प्राधान्य कोणाला? अर्थातच सर्वसामान्यांच्या घराला. सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रिफायनरींना आदेश दिले आहेत. पण यामुळे कमर्शियल गॅस वापरणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांची कोंडी झाली आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने इशारा दिलाय, जर 2-3 दिवसामध्ये परिस्थिती सुधारली नाही तर 50 ते 60% रेस्टॉरंट्स बंद करावी लागतील. अनेक ठिकाणी कमर्शियल सिलेंडरची कमतरता असल्यामुळे त्याचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. पॅनिक, काळा बाजार आणि दरवाढ. जेव्हा जेव्हा टंचाईची बातमी येते तेव्हा भीतीपोटी लोक साठा करायला सुरुवात करतात. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीसारख्या ठिकाणी गॅस एजन्सीवर लोकांनी तुफान गर्दी केली. यामुळे गरजेपेक्षा जास्त मागणी वाढली आणि काळा बाजार करणाऱ्यांचं फावलं. हे फक्त यूपीतच झालं असं नाही तर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात हे सुरू झाल्याचे आरोप होत आहेत. तुमच्याही भागात तसं होतंय का? हे कमेंट करून सांगाच. पण गेल्याच आठवड्यामध्ये घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची तर कमर्शियल गॅसच्या दरामध्ये 114.5 रुपयांची वाढ झाली. ही दरवाढ केवळ सुरुवात असू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे गॅसची आणखी दरवाढ होण्याआधीच गॅस खरेदी केलेला बरा अशा भावनेतून ही गर्दी आणखी वाढली. मुख्य प्रश्न, गॅस साठवून का ठेवू शकत नाही? आपण कच्चं तेल साठवून ठेवतो, मग गॅस का नाही? मित्रांनो, गॅस साठवणं ही एक खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण प्रक्रिया आहे. गॅस हा द्रव्य स्वरूपात प्रचंड दबावाखाली ठेवावा लागतो. भारताची सध्याची गॅस साठवण्याची क्षमता केवळ 22 दिवसांची आहे. म्हणजेच जर पुरवठा पूर्णपणे बंद झाला तर देश फक्त 3 आठवडे तग धरून उभा राहू शकतो. ही आपली सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे. आता पुढे काय होणार? भारत सरकारने अमेरिकेसारख्या इतर देशांकडून गॅस घेण्याचे प्रयत्न सुरू केले, पण त्यालाही वेळ लागणार आहे. जोपर्यंत पश्चिम आशियातील युद्ध शांत होत नाही तोपर्यंत ही अनिश्चितता कायम राहणार असं जाणकार सांगतात. गॅसचे भाव आणखी वाढू शकतात आणि टंचाईचं संकट गडद होणार का हे पाहणं ही महत्त्वाचं आहे. सरकार घराघरातील गॅस शेगडी पेटती ठेवण्यासाठी प्रयत्न करते,
पण वाढती महागाई आणि हॉटेल उद्योगावर आलेलं संकट हे सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताने केवळ पश्चिम आशियावर अवलंबून न राहता इतर पर्याय तातडीने शोधायला हवेत का? की आपण सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक शेगड्यांकडे वळण्याची, की पुन्हा चुलीवरच्या जेवणावर शिफ्ट होण्याची हीच ती योग्य वेळ आहे? तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका.